नमस्कार, आपण पाहत आहात बीपीएल न्यूज महाराष्ट्र. श्रीराम प्रतिष्ठान सेलू येथे स्वर्गवासीय दिलीपराव उफाडे प्रथम पुण्यस्मरण निमित्तानं कवी संमेलन. दिनांक 1 मार्च 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयजी रोडगे यांच्या श्रीमान प्रतिष्ठान येथे स्वर्गीय दिलीपराव वामनराव उफाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य कवी संमेलन पार पडले. प्रसिद्ध कवी, निवेदक, शिवव्याख्याते श्री गजानन उफाडे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाला अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध साहित्यिका सौ सिंधुताई दहिफळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक लाभले, ज्यात श्री रज्जाकभाई शेख, श्री जितेन सोनवणे, श्री भारतकुमार लाड, श्री गुलाबराजा फुलमाळी, सौ निशा विस्पुते, डॉक्टर सविताजी रोडगे, श्री शुकाचार्य शिंदे, श्री डी.आर. बांगर इत्यादींचा समावेश होता. महाराष्ट्रभरातून बऱ्याच कवींनी संमेलनात हजेरी लावून बाप या विषयावरील हृदयस्पर्शी रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सभापती तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयजी रोडगे यांना स्वर्गवासीय दिलीपराव उफाडे स्मृती विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या मनोगतात डॉक्टर साहेब म्हणाले की वडिलांच्या स्मरण दिनानिमित्त कवी संमेलन ठेवणं ही एक वेगळी संकल्पना मनाला भावली आहे. हे अशा प्रकारचे कार्य मुरलेले साहित्यिकच करू शकतात. मी नेहमीच गजानन आणि इतर साहित्यिकांच्या पाठीशी उभा आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संमेलनाचे निवेदन महाराष्ट्र पोलीस तथा साहित्यिक समाधानजी लोणकर यांनी केले, तर आभार श्री गजानन उफाडे यांनी मानले. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिरातींसाठी बीपीएल न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुख्य संपादक प्रकाश लालझरे, मोबाईल नंबर 9860 03 4473. बीपीएल न्यूज महाराष्ट्र, परभणी, सेलू.